आमदार संजय गायकवाड पुन्हा वादामध्ये सापडलेले आहेत. शिवाजी कोण होता या पुस्तकाचं प्रकाशन प्रशांत आंबी यांना जीवे मारण्याची धमकी आमदार गायकवाडांनी दिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर दाखवत असताना आमदार गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी आणि त्यांच्या कुटुंबियांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केलेली आहे. पाहूयात आमदार संजय गायकवाड आणि प्रकाशक प्रशांत आंबी यांच्यात फोनवर नेमका काय संवाद झालेला आहे. प्रशांत भाऊ, मी आमदार संजय गायकवाड बुलढाणा. काय बोलला? आमदार संजय गायकवाड बोलतोय बुलढाणा. हा बोला. तुमचं एक पुस्तकात आमच्या लग्नामध्ये काय म्हटलं, शिवाजी कोण होता म्हणून. हा, तर तुम्ही शिवाजी महाराजाला शिवाजी म्हणता का? गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे ते. अरे गोविंद पानसरे कोण? शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा? तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला कळेल कोण आहे. काय माहिती घ्यायची गरज नाही मला माहिती आहे शिवाजी महाराज कोण आहे. तुमच्यासारखे नालायक लोक आमच्या महाराजाला एकरी भाषेत बोलता. तुम्ही पुस्तक वाचलंय का? पुस्तक काय पुस्तक वाचायची गरज नाही मला. शिवाजी कोण होता तुला याची गरज काय? मी काय सांगतोय की आराधर करण्यासाठी नाही लिहिलेलं, तुम्ही पुस्तक वाचा. तुम्हाला आम्ही पुस्तक नाही, आम्ही पुरा इतिहास वाचला. आम्ही मराठा आहे, त्याचे वंशज आम्ही. ब्राह्मण आहे का तू? हा, ब्राह्मण आहे? मी ब्राह्मण नाहीये. मग छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे लिहि ना तू. हा, मग तेच सांगतोय की जर अनादर करणं हेतू असता तर लिहिलं असतं. आमचा काय तसा अनादर करणं हेतू नाहीये. पण शिकू नको, लिहून घे. मी आमदार संजय गायकवाड तुला घरात मुसलमानी. तुम्ही आता तू कधी पुस्तक वाचताना दिसला? ए, मी धमक्या देत नाही, मी करून दाखवतो. बोलतोय व्यवस्थित. नीट बोल. शिवाजी महाराज मी व्यवस्थित बोलतोय, तुम्ही व्यवस्थित बोला. मी व्यवस्थित बोलतो. तू शिवाजी लिहिलं कस का? ते सांगतोय मी व्यवस्थित बोलतो. बोला. तू राहायचं कुठं? तू मी कोल्हापुरात राहतो. तुझ्या घरात घुसून मारून तुला मी. नाही, मी ते सांगतोय की व्यवस्थित मी बोलतो, तुम्ही व्यवस्थित बोला. ती भाषा बदल, पुस्तकाचं नाव बदल. तो अधिकार आमच्याकडे नाही आहे. पानसरेंचं पुस्तक आहे ते. मग पानसरेला भेटायला वर जाय. काय करणार आहे तुम्ही? बर. हा, आणखीन काही? मला पण शिव्या येतात. हा, पण आम्हाला आमच्यावरती संस्कार नाहीत शिव्या द्यायचे. अरे जेव्हा आपल्या राजाचा व्यवस्थित बोला. स्वयं सुटतो. व्यवस्थित बोलायचं. तू सांग फक्त कुठे यायचं तर. नाही, ते सांगतोय व्यवस्थित बोलायचं. हा, आणि आणखीन काय बोलास तुला? अरे बाबा, व्यवस्थित बोल. शिवाय मला पण देता येतात. त्याच्यापेक्षा तू देऊन टाक तलवार. तू भेट फक्त तुला चिडून टाकतो पाय जरा. हा, या बघूया. हैदराबाद संजय गायकवाड कोणी महाराष्ट्राला आमदार जरा चेक कर. तू बी कोण आहे? चेक कर. तू फेसबुक कर, व्हिडिओ कर, युट्यूब कर. पाय समजेल तुला काय आता. डॉन आहे का मोठा? ते तुला समजेल काय आता. बर. मग तू आमचा महाराजचा अपमान कर. तू कोण? शिवाय देतात पण मी देणार नाही. खूप तू जीप कापून टाकेल मी. बर, बघूया की. या उद्या जीप कापायला. आणि ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आमदार संजय गायकवाडांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे. शिवाजी कोण होता एकरी भाषेत का लिहिलं? ते म्हणे पुस्तक फार जुनं आहेत म्हणे ते, यांनी अमुक लिहिलं म्हणत. कोणी प्रकाशन कोणी केलंय? आणि प्रकाशन करताना तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख का तुम्ही केला नाही? तर जी वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्रामध्ये विटंबना केली जाते, त्यांचा अपमान केला जातो, हे आपल्याला सहन होत नाही. आणि मग बोलता तो म्हणे मी ब्राह्मण आहे म्हणून तुम्हाला असं बोलतं का? म्हटलं मी तुला बोललोय का तू कुठल्या जातीचा आहे? ब्राह्मण आहेस का तू? ब्राह्मण आहेस का? मी असं तुला विचारलं का म्हटलं? आणि मग तो म्हणे गोविंद पानसरे. म्हटलं मला काय घेणं गोविंद पानसरेचे, ते वर गेलेत, जा तिकडे तू. तर हे या पद्धतीनं त्यांनी जी मुजुरी ठेवली, मी त्याला विचारत असताना तो जो सारखा मला डिचवत होता आणि त्याच्यामुळे त्याला मी शिव्या हसड्या. त्याला मी जीभ हसडायची जी काही भाषा वापरली, 100% अशा माणसाची जीभ हसडलीच पाहिजे. आणि अशा पुस्तकांमध्ये जिथे शिवरायांचा विकृत इतिहास किंवा एकेरी भाषा, आम्ही नाही या महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान सहन करू शकत नाही. अशा प्रकारची पुस्तकं आम्ही वाचू शकत. दरम्यान या प्रकरणी प्रकाशक प्रशांत आंबी आमदार गायकवाडांविरोधात कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करणार आहे.
मी त्यांना वारंवार विनंती करून सुद्धा त्यांनी माझं कोणत्याही पद्धतीचं म्हणणं ऐकून न घेता ते सातत्यानं मला अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करीत होते. तसेच त्यांनी मला तुझी जीभ कापून टाकतो, त्याच्यानंतर तुला घरात घुसून मारतो, अशा पद्धतीच्या वारंवार धमक्या दिल्या. मी त्यांना आणि अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. हे जे काम आहे शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचं, हे सातत्यानं आम्ही करत राहू, कारण की आम्ही सुद्धा पानसरेंच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते आहोत. त्यामुळं अशा धमक्यांना भीक आम्ही कधीही घालणार नाही. आज त्यांनी जी शिवीगाळ आणि ज्या धमक्या मला कालच्या फोन कॉलमध्ये दिलेल्या आहेत, त्या विरोधात आज राजारामपुरी पोलीस स्टेशन येथे आम्ही तक्रार दाखल करणार आहोत.